फंक्शन्स आर्ग्युमेंट्स. फंक्शन आर्ग्युमेंट म्हणजे काय की आपण फंक्शनमध्ये एखादा पॅरामीटर आपण पास करतो तर त्याला आपण आर्ग्युमेंट म्हणू शकतो. तर फंक्शन आर्ग्युमेंटचे 4 टाईप्स आहेत. तर कोणते कोणते? तर पहिला टाईप आहे आपला डिफॉल्ट आर्ग्युमेंट. दुसरा टाईप आहे आपला कीवर्ड्स आर्ग्युमेंट्स. आणि तिसरा टाईप आहे आपला रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्स. चौथा आहे आपला व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. तर आपला पहिला कुठला आर्ग्युमेंट आहे तर आपला आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. तर डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणजे काय की जे आता आपण पॅरामीटर आहे ते आपण डिफॉल्टली पास करू शकतो. त्याला आपण काय म्हणतोय? डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स म्हणतो. म्हणजे की आपल्याला पॅरामीटरात आपण वर ए आणि बी असे 2 पॅरामीटर घेतले तर आपण त्यांना बाय डिफॉल्टली आपण ते देऊ शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो? डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणतो. तर याचं एक्झाम्पल कसं असं? तर आता इथं आपण एक घेतली फंक्शन मेथड घेतली आता डेफ ॲव्हरेज. आता इथं आपण ॲव्हरेज काढायचं आपल्याला ए आणि बी घेतला आपण. इथं आपण मॅसेज दिला एक द ॲव्हरेज इज. आणि आता इथं ॲव्हरेजचं आपण लिहिलं काय त्याचं लॉजिक लिहिलं ए प्लस बी भागिले 2. आणि इथं आपण ॲव्हरेज जे आपल्या मेथडचं नेम आहे आणि त्याला आपण बाय डिफॉल्ट आर्ग्युमेंट दिला तर दिलं आपण 4 आणि इथं आपलं दिलं 6. तर आता इथं आपला ॲव्हरेज किती येणार? आता पहिल्यांदा आपलं इथं ए प्लस बी आहे. मग ए अधिक बी 4 आणि 6 10 झाले. 10 भागिले 2 तर आपल्या इथं आलं 5. तर आपली ॲव्हरेज आली इथं 5. तर हे झालं आपलं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आणि आता आपलं दुसरं काय असू शकते? कीवर्ड आर्ग्युमेंट. कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय की जर आता आपण काय केलं आहे की आपण कीवर्ड आर्ग्युमेंट वी कॅन प्रोव्हाइड आर्ग्युमेंट विथ की व्हॅल्यूज दिस वे टू इंटरप्रेटर रेकग्नाइज द आर्ग्युमेंट्स बाय द पॅरामीटर नेम. म्हणजे काय होतं आहे की आपण जर आर्ग्युमेंट आपण पास करतो आहे की आणि व्हॅल्यूजच्या ह्या वेमध्ये म्हणजे इंटरप्रेटर रेकग्नाइज करते की पॅरामीटर नेम इन ऑर्डर. तर मग आता ते आपण एक्झाम्पलमध्ये आपण कसं लिहू शकतो आहे? तर आता इथं आपण एक घेतली मेथड डिफ आणि इथं आपण घेतलं ॲव्हरेज डेफ ॲव्हरेज आणि इथं आपण घेतलं ए बी आणि इथं आपण एक मेसेज घेतला प्रिंट डबल कोट द ॲव्हरेज इज. आता सेम आपलं लॉजिक आपण घेतलं ए प्लस बी भागिले 2 आणि इथं आपण ॲव्हरेज घेतलं. आता इथं कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये एकच फरक आहे की डिफॉल्टमध्ये आपण डायरेक्ट दिलं. आता इथं आपण काय करू शकतो की आता इथं ए आहे तर ए इक्वल टू 4 आणि बी इक्वल टू 6 म्हणजे ही झाली आपली की आणि हे झालं आपलं व्हॅल्यू. तर ह्यालाच आपण म्हणतो कीवर्ड आर्ग्युमेंट. तर आता इथं सेमच उत्तर येणार आहे कारण प्रोग्राम सेम आहे. फक्त आपण कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये कसं पास करतो आहे ते बघितलं आहे. इथं आपण की घेतो आणि इक्वल टू आपण इथं व्हॅल्यू घेतो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो? तर कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणतो. तर आता आपला तिसरा आहे की आपण तिसरा आपला प्रकार आहे रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. In the case we do not pass the arguments with the key value syntax, then it is necessary to pass the arguments in the current position order.
आता इथं रिक्वायर्ड आर्ग्युमेंटमध्ये काय होतं आहे की आता आपण कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये कसं केलं की की आणि व्हॅल्यू ह्यामध्ये आपण पास केलं. पण आता ह्यात रिक्वायर्डमध्ये कसं आहे की आपण त्या सेंटॅक्समध्ये आपण पास करू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, करेक्ट पोझिशन ऑर्डरमध्ये म्हणजे करेक्ट आपल्याला तो ॲड करावा लागणार आहे. तर आपल्याला मागं पुढं चालणार नाही, तो आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्येच आपल्याला तो पास करावा लागणार आहे. आता ह्याचं एक्झाम्पल आपण काय घेतलं, सेमच वरचं घेतलं ॲव्हरेजचं डेप ॲव्हरेज. इथं आपण घेतलं ए, इथं घेतलं बी आणि सी इक्वल टू आपण घेतलं 1. तुम्हाला आता लगेच नाही कळणार सी इक्वल टू 1 काय घेतलं आहे, तर आपण नंतर सांगतो. आता इथं आपण एक मेसेज घेतला, प्रिंट द ॲव्हरेज इज सेम कोड आपला ए प्लस बी अपॉन 2. आता इथं आपण घेतलं ॲव्हरेज. आता ॲव्हरेजमध्ये आपण काय घेतलं 5 आणि 6. आता इथं काय होतं की आता आपण सेला आपण काय दिली, एक व्हॅल्यू दिली आणि जरी समजा आपण हे जर आपण इथं जर घेतलं असतं तरी बी आपली व्हॅल्यू आपली ऑर्डरनेच जाणार. आता 5 आहे तर 5 ही एमध्ये स्टोअर होणार, 6 आहे ती बीमध्ये स्टोअर होणार. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो आहे, रिक्वायर्ड आर्ग्युमेंट म्हणजे की व्हॅल्यूमध्ये आपण ह्याला देऊ शकत नाही किंवा आपण बाय डिफॉल्ट देऊ शकत नाही. तर ह्याला ऑर्डर्डमध्ये म्हणजे ऑर्डर्ड पोझिशनल ऑर्डरमध्येच लागते. त्यालाच आपण काय म्हणतो, रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. आणि आता आपला चौथा आपला प्रकार आहे व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. आता व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटमध्ये काय होते की आता आपण फक्त 2च संख्येचा किंवा 2च व्हॅल्यूचा आपण काय करतोय की ॲव्हरेज काढतोय. तर व्हेरिएबलमध्ये आपण जास्तीत जास्त व्हॅल्यूचा आपण ॲव्हरेज काढू शकतो किंवा बाकीचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तर आता याचं आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया. तर एक्झाम्पल आपलं काय येऊ शकते, आपण इथे घेतलं डेप, इथं आपण घेतलं ॲव्हरेज, डेप ॲव्हरेज आणि स्टार आणि इथं आपण घेतलं नंबर. स्टार का घेतलं आहे तुम्हाला आता नाही कळणार, तो नंतर जसं जसं पुढं जाईल तर तुम्हाला स्टार का घेतलं आहे ते कळणार. तर आता आपण एक नंबर म्हणून आपण हे घेतलं. आता इथं आपण सम इक्वल टू 0 केली म्हणजे इनिशियलाइज नंबर केला आपण. आता इथं आपण एक फॉर लूप घेतला, फॉर आय इन नंबर्स. आता इथं आपण काय केलं, सम इक्वल टू सम प्लस 1 म्हणजे आपण एकनं इन्क्रिमेंट केली. तर आता इथं आपला प्रिंट. आता इथं आपण एक मॅसेज घेतला, इथं आपण घेतलं ॲव्हरेज नंबर्स ऑफ आणि इथं आपण क्लोज केला आणि इथं आपण घेतलं सम अपॉन लेन आणि इथं आपण घेतला नंबर. म्हणजे इथं काय होतं आहे की सम म्हणजे त्यांची सम करा अपॉन जेवढी लेंथ आहे तेवढी. आता इथं आपण तिथं कसं करायचं की 2च व्हॅल्यू घ्यायचं म्हणून आपण इथं 2च लेंथ द्यायची. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे की व्हॅल्यू आपले किती आहे ते आपल्याला माहीत नाही, जास्तीत जास्त आपण व्हॅल्यू घेणार आहे. मग आपण काय करू शकतो की सम अपॉन लेंथ म्हणजे सम जेवढी येईल त्याला आपण ते जेवढी लेंथ आहे म्हणजे जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्या आणि नंबर्स म्हणजे कशातलं घ्यायचं ती माहिती पाहिजे ना, नंबर्स काय घ्यायचं कुठलं घ्यायचं आहे ते. आणि परत आता इथं आपण ॲव्हरेजमध्ये आता आपण आर्ग्युमेंट पास करूया. ॲव्हरेज आणि इथं मी दिलं 5, 6, 7. तर हे आहे आपलं ॲव्हरेज. तर आता हे ॲव्हरेज कसं काढायचं तुम्हाला कळलंच असेल. तर आपलं कन्सेप्ट काय, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट म्हणजे जेवढे आपण व्हेरिएबल दिले ते लेंथ आर्ग्युमेंट म्हणून आपण ते पास करू शकतो. म्हणजे की आपल्याला जास्तीत जास्त असेल तरी आपण त्याचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, ॲज अ पॅरामीटर आपण पास करू शकतो. तर त्याला आपण घेतो व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. तर आता फंक्शनल आर्ग्युमेंटचे 4 टाईप, डिफॉल्ट आर्ग्युमेंट, कीवर्ड आर्ग्युमेंट, रिक्वायर्ड आर्ग्युमेंट आणि व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट.